इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मराठा उद्योजक लॉबी नाशिक जिल्हा यांच्या वतीनं आयोजित इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्गदर्शन शिबिर नुकतेच नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक मंडळ नाशिक संस्थेच्या IMRT हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. प्रथमतः मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच यावेळी आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या मार्गदर्शन शिबिरासाठी दुबई येथे स्थायिक असलेले आंतरराष्ट्रीय व्यावसायिक मार्गदर्शक सूरज मराठे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्यासह मराठा उद्योजक लॉबी कार्याध्यक्ष स्वप्नील काळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे, सरचिटणीस अमोल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाशिक जिल्हाध्यक्ष अश्विनी दौलत महाले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करत असताना सूरज मराठे यांनी आयात निर्यात व्यवसायातील संधी, व्यवसायाची सुरुवात करण्याची प्रक्रिया, आवश्यक परवाने आणि नोंदणी, जागतिक बाजारपेठेतील संधी, उत्पादनांची निर्यात, व्यवसायातील आव्हाने, त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन याविषयी अत्यंत सविस्तर आणि प्रभावी मार्गदर्शन केले. जो कार्यक्रम होता, जो मराठा उद्योजक लॉबीने आयोजित केला होता, अतिशय सुंदर प्रकारे नियोजन होतं आणि प्रचंड त्याला प्रतिसादही भेटलेला आहे. मी माझ्या सेशन मधून ज्या गोष्टी क्लिअर केल्या की ज्याला एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय चालू करायचा आहे, तुमच्या मनातही भरपूर प्रश्न होते, ते मी माझा प्रयत्न होता की मी तुम्हाला क्लिअर करू शकतो. आणि जर नसेल क्लिअर करू शकलो तरी पण मी सांगेल की कोणाही जर तुमच्याकडे कुठला प्रोडक्ट आहे, लाईक अनियन आहे, टोमॅटो आहे, चिली आहे, वॉटरमेलन आहे, ग्रेप्स, कुठल्याही प्रकारचे पेरिशेबल प्रोडक्ट जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे किंवा इंडियात आयात करायचं आहे तर त्याला एक बेसिक प्रोसिजर असते. एक कंटेनर, शिपिंग लाईनचा कंटेनर असतो, त्यात तुम्ही तो भरून बॉक्स पॅकिंग असते, बॅग पॅकिंग असते, या तुम्ही पॅकिंग तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता बाहेर देशात. किंवा तुमच्याकडे इथे जर फ्रूटला मागणी असेल, लाईक तुम्ही चायनाचे ग्रेप्स इथे विकले जातात चांगल्या प्रकारे, साऊथ आफ्रिकेचे पियर्स विकले जातात, ऍपल्स विकले जातात इराणचे, ते खूप ग्लोबल मार्केट आहे मोठ्या प्रकारे. आणि असं नाही की तुम्ही फक्त इथून पाठवायचं बघायचं, तुम्हाला ही पण कॉन्सेप्ट समजली पाहिजे की मी जर त्याला अनियन्स किंवा मी जर त्याला चिली किंवा माझं केळी मी बाहेर पाठवतोय तर मी तिकडून काय गोष्टी इथे इम्पोर्ट करू शकतो ज्या माझ्या देशात नाही पिकत किंवा कमी प्रमाणात पिकतात. लाईक मी तुम्हाला एक्झाम्पल ऍपल्सचं, तर ऍपल आपल्याकडे पिकतात पण त्याचं कन्झम्पशन खूप जास्त असल्यामुळे त्याचं प्रोडक्शन आपल्याकडे कमी होतं. त्यामुळे प्रत्येक वर्षी खूप मोठ्या प्रमाणात ऍपल्स इम्पोर्ट करतो बाहेरच्या कंट्रीतून. तर अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत, त्याला स्टेप बाय स्टेप फॉलो करावं लागतं. एक हायरार्की असते, ते जर आपण फॉलो केलं तर डेफिनेटली आपल्याला बिझनेस सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी यावेळेला मार्गदर्शन केले. आणि आपल्याच ज्ञाती बंधूंना किंवा बहिणींना तो व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तो काही व्यवसाय तो आपल्या समाजातल्याच लोकांकडे जाऊन अशा प्रकारची भावना अनेक वर्षापासून चालू. तशाच पद्धतीने मराठा समाजामध्ये सुद्धा लोकांनी एकत्र यावं आणि आपसामध्ये व्यवसाय करावा, ही जी काही संकल्पना आहे ती मला खूप महत्वाची आहे. आमच्या राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक मध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने अशाच प्रकारे मराठा उद्योजकांचा मेळावा दर गुरुवारी होत असतो आणि गेले 2-2.5 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने चालू आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 वर्षामध्ये 800 कोटी रुपयाचा बिझनेस आज झालेला आहे. मराठा उद्योजक लॉबी कार्याध्यक्ष स्वप्नील काळे यांनी मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले. इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्गदर्शन शिबिर हे जे काय आमचे सहकारी मराठे यांनी घेतलेलं आहे ते एकदम चांगलं असतं. त्याचा व्यवसायाचा जमा दुबईमध्ये बसवला. त्यांच्या मार्गदर्शनाने आज बऱ्याच जणांना नवीन उद्योगाच्या संधी मिळणार आहे. त्यामुळे एकदम असा उत्साहाच्या वातावरणात एवढा मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि असेच चांगले कार्यक्रम आपण भविष्यात घेणार आहोत मराठा उद्योजक लॉबी नाशिक जिल्ह्यातर्फे. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे यांनी अनुभवी मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले. आर्थिक परिवाराने केटीचम कॉलेज परिसरातील IMRT हॉल येथे मराठा उद्योजक लॉबीचे एकेकाळचे ॲडमिन ते आजचे दुबईचे सक्सेसफुल एक्सपोर्टर श्री सूरज मराठे यांचं खूप महत्त्वाचं आणि खूप उपयुक्त व्याख्यान इथे आयोजित केलं होतं. आज सूरज मराठे साहेबांनी दुबईहून ते नाशिक येऊन आपल्या मराठा उद्योजक लॉबीचं खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आय होप आणि अपेक्षा करतो की त्या व्याख्यानातून इथे उपस्थित असलेल्या सर्वांना काहीतरी चांगला मेसेज आणि काही चांगली उमेद आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाची चांगली माहिती त्यांना मिळाली असेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आजचा कार्यक्रम खूपच सुंदर, खूपच उत्साहपूर्ण झाला.
मी यासाठी संपूर्ण नाशिक टीमचे, खास करून अश्विनीताईंचे आणि संपूर्ण टीमचे मी विशेष अभिनंदन करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. जय शिवराय. नाशिक जिल्हाध्यक्ष अश्विनी दौलत महाले यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. मुरादे, मी सौ अश्विनी दौलत महाले, नाशिक जिल्हाध्यक्ष मराठा जॉबी. गेले 5-7 वर्ष जी मनामध्ये आशा होती की आपल्या बांधवांसाठी काहीतरी वेगळं करायचं आहे, जे शेतकरी बांधव आहेत ज्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही, अशांना एक ग्लोबल मार्केट अवेलेबल करून देण्याची खूप दिवसाची मानसिकता होती. आणि बरेच दिवसांपासून म्हणजे 2-3 वर्षापासून आपले जे सूरज मराठे दादा आहेत, जे की एकेकाळी ऑलरेडी मराठा उद्योजक लॉबीचे ॲडमिन होते आणि 6-7 वर्षापासून त्यांनी इतका छान जम बसवलाय दुबईमध्ये की ते एक शेतकऱ्याचं मूल आणि दुबईमध्ये शिफ्ट झालेत आणि ते सगळे आहेत. तर त्यांचं मार्गदर्शन आपल्या बांधवांना लाभावं अशी खूप वर्षांपासून इच्छा होती, जी की आज पूर्णत्वास आलेली आहे. आणि त्यांनी अतिशय सुंदर असं आपल्या संपूर्ण बांधवांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. होप सो की भरपूर बांधव याचा नक्कीच फायदा करून घेतील आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रामध्ये उतरतील. यातून आजचे जे सेशन आहे 300+ सदस्यांनी आज उपस्थिती नोंदवलेली आहे. अतिशय छान वाटतंय, भारी वाटतंय. यासाठी संपूर्ण मराठा उद्योजक लॉबी परिवार, माझ्या ॲडमिन टीम ज्यांनी या गोष्टीसाठी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानते. मविप्रचे नितीन ठाकरे सर असतील, जे काही इथले आयोजक व्यवस्थापक टीम असेल IMRT हॉलचे, तर त्या सर्वांचं मी आभार मानते की त्यांनी एवढा छान आपल्याला हॉल देखील उपलब्ध करून दिलेला आहे. अतिशय वातावरण खूप छान अशा वातावरणामध्ये आजचं सेशन कंप्लीट झालेलं आहे. शेवटी एवढंच म्हणेल, थँक्यू सो मच. यावेळी उपस्थित असलेल्या नवउद्योजकांनी अनुभव कथन केला. मी पंचवनोरे. आज मी मराठा उद्योजक लॉबीने जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा सेशन अरेंज केला होता त्यासाठी आलो होतो. मी नेहमी मासिक मीटिंगसाठी पण येत असतो. त्या मीटिंगपासूनही मला खूप सारे कस्टमर भेटतात, पण इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल मला काहीच माहिती नव्हती आणि मला ते जाणून घ्यायचं होतं. आणि मराठा उद्योजक लॉबीने ते अरेंज केलेलं असल्यामुळे मी आज इथे आलो. मला त्याचा खूप फायदा झाला. बऱ्याचशा अशा गोष्टी समजल्या ज्या कुठलाही इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारा सांगत नाही. जोपर्यंत आपण क्लासला जातो, लाख रुपये 1.5 लाख रुपये भरतो, त्यावेळेस ते कुठं थोडंफार माहिती भेटते. पण आज यांनी इथे जी माहिती दिली तर मी नक्कीच त्यातून खूप काही शिकलो आणि खूप माहिती भेटली. मराठा उद्योजक लॉबीतर्फे आयोजित इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या सेशनमध्ये श्री सूरज मराठे सर यांनी जी इम्पोर्ट एक्सपोर्टची संपूर्ण माहिती दिली त्यासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे. त्यांच्यामुळे आम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस ते पूर्ण शिकायला मिळाला, जो इतर कोणी आम्हाला इतक्या डिटेलमध्ये आजपर्यंत शिकवला नव्हता. यासाठी मी सूरज मराठे सर आणि मराठा उद्योजक लॉबी या दोघांची प्रचंड आभारी आहे. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नाशिक जिल्हा खजिनदार किरण देशमाने, सोशल मीडिया प्रमुख गायत्री गायकवाड, शहर संघटक मंजुषा संधान, विशाल हिरे, भाऊसाहेब रामदळ, नरेंद्र थोरात, सचिन खालकर, नितीन चव्हाण, विकास असळक, सुभाष जगदाळे, मीना जगताप, मोनाली मडे, स्वाती जाधव, दुर्गेश पडवळ, निलेश भांबरे, सुनीता वाजे, सोशल मीडिया प्रमुख मराठा उद्योजक लॉबी नाशिक जिल्हा गायत्री शंकर गायकवाड यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या मराठा उद्योजक लॉबी नाशिक जिल्हा टीम यांच्या वतीनं पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे तसेच चहा नाश्ता स्पॉन्सर रमेश थोरात, दशरथ नवले यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानले. या शिबिरामध्ये जवळजवळ 200 ते 250 सदस्य उपस्थित होते. उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, नवउद्योजक यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. NCN न्यूजसाठी देविदास पाटील, नाशिक.